हॅलो फ्रेंड्स, मी सोनाली. आज तुम्हाला पॅचवर्कची सुंदर अशी ही ब्लाउज डिझाईन दाखवते. तर अस्तर घ्यायचे, अस्तरवर मेजरमेंट टाकून कट करायचे. तर ब्लाउजची उंची 15 इंच आहे, त्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची, म्हणजे 16 इंच फुल हाईट घ्यायची आहे. 15 इंचाची हाईट असलेले हे ब्लाउज असणार आहे. रुंदी ही 10.5 इंच असणार आहे आणि नेक रुंदी ही 2.5 इंच असणार आहे. मार्क करायचे. शोल्डर हे 3.5 इंच असणार आहे, ते देखील मार्क करायचे. सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. आर्महोल हे 6.5 इंचाचे असणार आहे, ते देखील मार्क करायचे. आर्महोल गोलाई ही 1.5 इंचाची असणार आहे, त्याला देखील आकार द्यायचा आहे आणि पॅटर्न हे कट करून घ्यायचे. खालची पट्टी देखील कट करायची, कंबरपट्टी. तर फॅब्रिक घ्यायचे. फॅब्रिकचा काठ आधी कट करायचा आहे, म्हणजेच काठची पॅचवर्क डिझाईन करायची. तर त्यासाठी तुम्ही आधीच काठ कट करून घ्यायचा आहे. तर ह्या ठिकाणी माझी मोठी चूक झालेली आहे. मी काठ न कट करता बॅक पार्ट हे कट केलेले. तर मला काठाला जोड द्यावे लागलेले. तर ह्या ठिकाणी काठ कट करायचा आहे तुम्ही. तर मला जोड द्यायचा आहे, त्यासाठी आधी मला अस्तरलाच नेक कट करायचा आहे. तर त्यासाठी नेकची उंची ही 10.5 इंच आहे आणि रुंदी ही 2.5 इंच आहे. तर बॉक्स तयार करायचा आहे व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे आणि नेकला आकार देऊन घ्यायचा आहे. तर फुल नेक हा पॅचवर्क असल्यामुळे अशा पद्धतीने नेकला आकार द्यायचा आहे. मधल्या साईडला देखील पॅचवर्क असल्याने त्या ठिकाणी गोलाकार आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे. तर सुंदर अशी ही पॅचवर्क डिझाईन असणार आहे. साईडला देखील नेकला 2 इंचांनी अशा पद्धतीने मार्क करायचे. त्यानंतर कॅनव्हास घ्यायचा आहे. कॅनव्हास देखील 16 इंचीचा असणार आहे. तर अस्तरचा नेक हा कट करून घ्यायचा आहे. मधले पॅच देखील वेगळं करायचं आहे. तर मी ह्या ठिकाणी आधी सगळे पार्ट फॅब्रिकचे कट करून घेतलेली आहे, मग बॅक पार्टचा भाग कट केलेला आहे. तर माझा जो मागचा भाग होता त्यावर काठ होता, तर तो काठ कट करून घेतलेला आहे आणि त्या काठाला मला जोड द्यायची. तर कॅनव्हासवर देखील मी खालचा भाग आणि वरचा भाग दोघं साईड लिहून ठेवते, म्हणजेच लावताना आपली चुकी होणार नाही अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचे किंवा त्या कॅनव्हासवर लिहून ठेवायचे. तर मला काठ हे जॉईंट करायचे. जर समजा तुमचा फुल काठ वेगळा असेल तर तुम्हाला जॉईंट करायची गरज नाहीये. डायरेक्ट कॅनव्हासला प्रेस करून घ्यायची, त्यानंतर मशीनवर शिलाई टाकायची. तर मला या ठिकाणी जोड द्यायचे कॅनव्हासला. कॅनव्हासच्या उंचीला पुरतील अशा पद्धतीने काठाला जोड द्यायचे. तर अशी चुकी ही तुमची होणार नाही. एखाद वेळेस आपल्याकडनं आधीच ब्लाऊज कट होते आणि कस्टमर आपल्याला फोन करतो की मला ब्लाऊजला डिझाईन घ्यायची. तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीची टिप्स वापरून किंवा डोकं वापरून अशा पद्धतीने ब्लाऊजला डिझाईन करू शकता. तर हाच हेतू माझा होता की तुम्हाला दाखवावे की अशा पद्धतीची चुकी झाली तर काय करायचं. तर आधी सगळे पार्ट्स फॅब्रिकवर कट करायचे आणि जो बॅक पार्टचा अस्तरचा भाग असतो तो फॅब्रिकवर कट करायचा आणि काठाला अशा पद्धतीने जोड द्यायची. तर तुमचे ब्लाऊज अजिबात चुकीचे किंवा काहीतरी डिफॉल्ट असेल असे देखील वाटत नाही. अशा पद्धतीने तुम्ही तुमची चूक सुधारली तर टेलरला लोक म्हणतातच की कुठल्याही कट केलेल्या भागाला टेलर हा फॅशनचा नाव देत असतो.
तर त्यानंतर प्रेस करून घेतलेले काटाला कॅनव्हासला आणि दोघही साईडला डिझाईनला शिलाई टाकून घ्यायची. एक्स्ट्रा असलेला भाग कट करायचा आहे साईडचा आणि त्याला फोल्ड करायची. नेक कडचा भाग जो आहे तो आपल्याला जॉईंट करायचा आहे म्हणून तो भाग मोकळाच असणार आहे. साईडचा भाग हा फोल्ड करून होणार आहे. तर दोघही साईडला कट्स देऊन फोल्ड करायचे. सेम प्रोसेस येणार आहे. कॅनव्हासला शिलाई ही टाकायचीच. तर असे हे आपले पॅच तयार करून झालेली आहे दोघही. त्यानंतर आपल्याला अस्तर आणि फॅब्रिक घ्यायचे. ते अशा पद्धतीने ठेवायचे. उलट्या साईडच्या फॅब्रिकवर अस्तर ठेवायचे आणि शिलाई टाकत यायचे. म्हणजे अस्तर आणि फॅब्रिक इकडे तिकडे होत नाही. त्यावर पॅच ठेवायचे. म्हणजेच आधीच आपण कॅनव्हासवर लिहून ठेवलेले खालचा भाग कोणता आणि वरचा भाग कोणता त्या पद्धतीने पॅचवर्क ठेवून त्याला सुई अटॅच करायची. म्हणजेच अस्तर आणि फॅब्रिक पॅच इकडे तिकडे होत नाही आणि एक्स्ट्रा असलेला भाग कट करायचा आहे. परत अस्तरच्या दिशेने शिलाई टाकत यायचे. म्हणजेच फिनिशिंग ही अगदी सुंदर येते आणि वरच्या दिशेने पॅचला परत शिलाई ही येऊ द्यायची. एक्स्ट्रा असलेला भाग कट करायचा आहे. दुसऱ्या साईडला देखील सेम प्रोसेस करायची. कट्स द्यायचे आणि वरच्या दिशेने शिलाई टाकत यायचे. परत फोल्ड करायचे आणि वरच्या दिशेने शिलाई टाकत यायचे. त्यानंतर एक्स्ट्रा असलेला भाग कट करायचा आहे. दोघे पॅच आपले असे दिसणार आहे. त्यानंतर टक्स हा ब्लाउजला येऊ द्यायचा आहे. तर ह्या ठिकाणी 2 इंचाची रुंदी असलेला टक्स, परत उंची ही 3.5 इंचाची असणार आहे टक्सला. तर अशा पद्धतीने टक्स हा टाकून झालेला आहे. राहिलेला पॅचचा भाग पॅक करायचा आहे. शिलाई टाकायची. दोघही साईडला वरच्या दिशेने पॅचला बाजूला शिलाई टाकायची. तर असे हे आपले पॅच लावून झालेली आहे. त्यानंतर मधला जो अस्तरचा भाग उरलेला आहे तो कॅनव्हासवर घ्यायचा आहे आणि 1 किंवा 1.5 इंचाचं एक्स्ट्रा असलेलं अंतर घ्यायचे आणि डिझाईन ही आपली कट करून घ्यायची व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे. त्यानंतर फॅब्रिक घ्यायचे. फॅब्रिकवर कॅनव्हास ठेवायचा आहे आणि प्लेट्स टाकून मधल्या दिशेपासून आपल्याला अशा पद्धतीने सरळ शिलाई टाकायची. तर सुंदर अशी ही आपली डिझाईन तयार होते. 6 किंवा 7 अशा ह्या डिझाईन आपल्याला येऊ द्यायच्या आहे. सरळ लाईन्स. खूप सुंदर असा लुक आपला हा ब्लाउजला येतो. जर समजा तुम्हाला फ्रिल तयार करायची असेल मधल्या दिशेला तर तुम्ही फ्रिल देखील तयार करू शकता. या ठिकाणी मला फ्रिलच तयार करायची होती पण मागचा भाग आपला आधीच कट करून झाला होता त्यामुळे फॅब्रिक हे उरलेले नव्हते. तर मी अशा पद्धतीची डिझाईन केली. ही देखील खूप सुंदर दिसते कारण शेवटचा जो लुक आहे ब्लाउजचा तो खूप सुंदर दिसतोय. तर त्यानंतर कॅनव्हासला शिलाई टाकायची. शिलाई टाकायच्या आधी देखील तुम्ही प्रेस करून पॅच हे जॉईन करू शकता. प्रेस करून झाल्यावर त्यावर अस्तर ठेवायचे खालच्या दिशेने आणि पिन अटॅच करायची. परत शिलाई टाकायची. वरच्या दिशेने एक्स्ट्रा असलेला भाग कट करायचा आहे. कट्स द्यायचे आणि त्याला उलटवून घ्यायचे. त्यानंतर वरच्या दिशेने पॅचला शिलाई येऊ द्यायची. तर 4ही बाजूला पॅच हे शिलाईने पॅक करायचे. एक्स्ट्रा असलेला भाग कट करून घ्यायचा आहे. तर असे हे आपले पॅच तयार करून झालेले. सेंटर काढून घ्यायचे पॅचचे आणि पॅचला दोघही साईडला अशा पद्धतीने सेट करायचे.
कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्यानंतर एका साईडने पॅच आपले हे पॅक करत यायचे. मधले अस्तर ठेवून देखील तुम्ही पॅच हे लावू शकता 2 पॉइंटची जागा सोडून. तर अशा पद्धतीने पॅच आपले हे तयार करून झालेली आहे, लावून झालेली आहे. डबल शिलाई ही पॅचला येऊ द्यायची म्हणजे पॅच उसवत नाही. त्यानंतर आपल्याला लेस लावून घ्यायची पॅचला. तर ह्या ठिकाणी सिल्वर कलरची फॅब्रिकला सूट होईल अशा पद्धतीची लेस मी घेतलेली. तर तुमचे फॅब्रिक जसे असेल त्या पद्धतीची तुम्हाला आवडणारी लेस तुम्ही यूज करू शकता. तर अशा पॅचला बारीक अशी नाजूक अशी लेस खूप सुंदर दिसते. तर दोघही साईडला आपल्याला लेस ही जॉईन करून घ्यायची. डबल शिलाई लेसला येऊ द्यायची आहे. बाहेरच्या साईडला देखील लेस आपल्याला लावून घ्यायची. पताका आकाराची बारीक अशी ही नाजूक अशी ही लेस आहे. तर अशा पद्धतीने दोघही साईडला लेस ही आपली जॉईंट करून होते. तर ब्लाउजचा लुक तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतोय. अगदी फिनिशिंग देखील खूप छान अशी ही ब्लाउज डिझाईनला आलेली आहे. त्यानंतर आपल्याला कंबरपट्टी जॉईंट करायची. शेवटची फिनिशिंग आपली ही येते. तर कंबरपट्टीचा एक्स्ट्रा असलेला भाग कट करायचा आहे. तिला अस्तरच्या दिशेने परत शिलाई टाकायची आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची. तर अशी ही आपली ब्लाउज डिझाईन तयार करून झालेली आहे. कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल बटनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या नवनवीन ब्लाउज डिझाईन लगेच त्वरित पाहता येतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय, टेक केअर.